जागा अशी आहे की आम्ही जुहू गल्ली येथील 48,400 चौरस फूट आकाराची जी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी असलेली ही वसाहतीची टाउनशिपची आरक्षित अशी जागा आहे, ज्याच्या संदर्भात आम्ही हा महाघोटाळा जो आहे नुसतं त्यांना एका पिक्चरची पहिला काय म्हणतात सिरीज म्हणा किंवा पिक्चरचा पहिला भाग देते आणि तो भाग आहे कहाणी जुहू लँड स्कीमची, त्याच्यामध्ये स्कॅमची. आणि त्याच्यामध्ये जे आहे त्या लँड स्कॅम मध्ये आहे देवा भाऊ सरकारची कमाल दोष झाला मालामाल पार्ट 1. जॅकपॉट मिळालेला हा बिल्डर कोण आहे हे आपण समजला असेल असं मला खात्री आहे. आणि मला एक सांगायला पाहिजे की हा बिल्डर कोणत्या पक्षाशी निगडीत आहे हेही आपण समजला असाल, तरी सुद्धा आपल्या माहितीसाठी मी माहिती देते. ह्याचं नाव आहे महादेव रियालिटी. खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील जुहू येथील 800 कोटी रुपयांच्या भूखंडाशी संबंधित SRA घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यांचे हे आरोप देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांच्यावर आहेत. या आरोपांनुसार जुहू येथील सफाई कामगारांच्या वसाहतीसाठी आरक्षित असलेला भूखंड मोहित कंबोज यांच्या अस्पेक्ट रियालिटी कंपनीला देण्यासाठी DC नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी लोकांकडून सूचना व हरकती मागवल्या गेल्या नाहीत असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. तसेच या भूखंडाबाबत पूर्वीच्या आयुक्तांनी घेतलेला निर्णय आताच्या आयुक्तांनी बदलला असंही त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामागे कोणाचा दबाव होता असा प्रश्नही उपस्थित करून त्यांनी घोटाळ्याचे पुरावे म्हणून कागदपत्रे सादर केली आहेत. वर्षा गायकवाडांनी केलेल्या या खुलास्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ.